केळीत आंतरपीक कोथिंबीरची लागवड. आपण आलो आहेत पिंपळकोठा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय गिरीश भाऊ बडगुजर यांच्या शेतात. गिरीश भाऊंनी त्यांच्या जी उन्हाळी केळीची लागवड केली होती म्हणजे मार्च महिन्यात, तर त्या केळीमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून आपल्या कोथिंबीरची लागवड केली होती. तर ती कशी लागवड केली होती आपण गिरीश भाऊंकडून ऐकून घेऊ. सर, कशी लागवड केली कोथिंबीरची? सर, मी हे आपली जी मका टोकन यंत्र आहे त्याच्याने टोकन यंत्राने अगोदर लावून घेतली आणि त्याच्यानंतर ड्रिप चालू केली आणि त्याच्यानंतर जिथे केळी लावायची तिथं मी चुना टाकून आपलं रोप लावून केली आणि बस त्या दिवसापासून पाणी चालू केलेलं आहे. तर आज दिवसापर्यंत त्याला काहीच दिलेलं नाही. तरी पण आज माझी कोथिंबीर 1 महिन्याची झाली, त्याला 50 रुपये भाव मिळतोय मला. 50 रुपये भाव मिळतोय. हो. आपण बघू शकतात केळीच्या 2 झाडांमध्ये कोथिंबीरची लागवड आहे. कोथिंबीर बा अंदाजे टाकली होती का? नाही, बरोबर मापानेच पडत चालतं ते, म्हणजे यंत्र जसं चुट्ट्या चुट्ट्या पडतात त्याच्या. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर धना घेतला होता, बरोबर थोडंसं फोडून घेतला आणि परत लागवड म्हणजे टोकन यंत्र बरोबर चालतं. बरोबर. अच्छा सर, हा पहिलाच प्रयोग आहे ना तुमचा? हो, पहिलाच प्रयोग आहे सर. ओके. थोडक्यात तुम्हाला उन्हाळ्यात जर तुम्ही केळी लागवड करत असाल, केळी लागवड केल्यानंतर आपण सण लावतो, त्या सणच्या 2 केळीच्या रोपांमध्ये आपण एक उन्हाळ्यात काही आपल्याला उत्पन्न हवं असेल तर त्यासाठी आपण कोथिंबीर एक आंतरपीक घेऊ शकतात. कमी दिवसाचं पीक आहे आणि लगेच पैसे देणारं पीक आहे. गिरीश भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगू इच्छिताल का? हे म्हणजे केलं पाहिजे का नाही? हो सर, नवीन प्रयोग तर खरंच केलं पाहिजे, कारण की आपल्याला एक आपण केळीसाठी पाणी देतोय, त्यातला आपला बेनिफिट कोथिंबीर येते. आज 50 रुपये किलोने जर जात आहे आज, तर आपला फायदाच आहे. कमीत कमी मला 50,000ची कोथिंबीर तरी होईल अशी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद गिरीश भाऊ. थँक्यू.